अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, हिंदू धर्मात अमावास्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातली शेवटची अमावास्या तिथीबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यंदा 2024 मधली म्हणजे वर्षातील शेवटची सोमवती अमावास्या ही कधी आलेली आहे आणि कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, तिथी पण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या सोमवती अमावास्येला आपण कुठल्या गोष्टी ह्या चुकूनही करायच्या नाही आहेत, कारण की जेणेकरून आपल्याला प्रखर पितृदोष आपल्या मागे लागू शकतो. जर आपल्याला प्रखर पितृदोष आपल्या मागे लागू नये किंवा आपल्या कुंडलीमध्ये असू नये असं जर वाटत असेल तर नक्कीच सोमवती अमावास्या किंवा येणाऱ्या वर्षातल्या शेवटच्या अमावास्या आणि त्याला आपण मार्गशीर्ष अमावास्या देखील म्हणू शकतो, तर या अमावास्येला त्या गोष्टी आपण चुकूनही करायच्या नाही आहेत. तर नक्कीच त्या गोष्टी कोणत्या आहेत, तिथी कधी सुरू होते आहे, कधी संपते आहे, याबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, हे वर्ष म्हणजेच 2024 संपायला अवघे काही दिवस बाकी आहे. अशात या वर्षातली शेवटची अमावास्या तिथी कधी आहे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही तिथी अत्यंत शुभ मानली गेली आहे. पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावास्या तिथीला पितरांची आणि भगवान विष्णूंची पूजा करण्यात येते. असे केल्याने सुख समृद्धी वाढ होते अशी मान्यता आहे. यावेळी मार्गशीर्ष महिन्याची अमावास्या वर्षाच्या शेवटी येत आहे आणि यंदा अमावास्या तिथी 30 की 31 डिसेंबरला आहे. म्हणजेच नेमकी कधी आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मंडळींनो, पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 31 डिसेंबरला मंगळवारी पहाटे 3:56 असणार आहे. उदय तिथीनुसार 30 डिसेंबरला साजरी करण्यात येणार आहे ही सोमवती अमावास्या आणि सोमवती अमावास्या ही 30 डिसेंबरला दिवसभर असणार आहे. त्याच्यामुळेच आपल्याला सोमवती अमावास्या दिवशी म्हणजेच त्याला आपण सोमवार असल्यामुळे सोमवती अमावास्या म्हणणार आहोत आणि या दिवशी आपल्याला काही गोष्टी ह्या आवर्जून पितरांच्या संदर्भात करायच्या आहेत. तर नक्कीच मंडळींनो, आपण या दिवशी श्रीहरीसह म्हणजे श्रीहरी विष्णूंसह महादेवांची पूजा करण्याचा शुभ संयोग आपल्याला जुळून आलेला आहे. तर आपल्याला मंडळींनो, सोमवती अमावास्येला कुठल्या चुकूनही 6 गोष्टी किंवा चुका या करायच्या नाही आहेत, ते आता आपण जाणून घेऊयात. तर सोमवती अमावास्येच्या दिवशी वाईट शक्ती ही सक्रिय होतात आणि एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने स्मशानभूमी किंवा स्मशानभूमी जवळून जाणे टाळावे. सोमवती अमावास्येच्या दिवशी मद्यपान, मांस आणि मासे इत्यादी सेवन करू नये. त्यामुळे या गोष्टी खाणे आपण या दिवशी टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये शांतता राखा. कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात सहभागी देखील होऊ नका. या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य देखील करू नये. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम देखील सुरू करू नये अशी मान्यता आहे. सोमवती अमावास्या पितरांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून किंवा तुम्ही श्राद्ध देखील घालू शकता किंवा त्यांच्या नावाने दान धर्म देखील आपण या दिवशी करू शकतात. ही कामे अतिशय उत्तम मानली गेली आहे. तसेच या दिवशी राग आणि अहंकार टाळायचा आहे. स्वतःच्या फायद्यासाठी किंवा कोणत्याही असहाय्य व्यक्तीला आपण त्रास देऊ नये असंही म्हटलं आहे. तर नक्कीच मंडळींनो, सोमवती अमावास्येला आपल्याला चुकूनही या चुका करायच्या नाही आहेत. त्याचबरोबर या दिवशी जर तुम्ही आपल्या पितरांसाठी जास्तीत जास्त आपण होम हवन तर्पण दान धर्म जर केलं तर अतिशय उत्तम असेल. आणि हो, अजून एक गोष्ट जी टाळायची आहे ती म्हणजेच काय, सगळ्यात महत्त्वाची, पौर्णिमा किंवा अमावास्या तिथीला तरी आपण सेवेकरांनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी कुठल्याही लोकांच्या घरचं किंवा कुठल्याही व्यक्तीच्या घरचं हातचं अन्न खाऊ नये, ज्याला आपण पर अन्न म्हणतो, म्हणजेच परान्न खाऊ नये. हे परान्न खाल्ल्यामुळे काय होतं तर त्यांच्या घरातले जे काही दोष आहे किंवा त्या व्यक्तीला जे काही दोष आहेत ते त्या अन्नातून आपल्याला लागतात आणि आपण जी काही वर्षभर सेवा अर्चा केलेली आहे, पारायण केलेले आहेत, त्याची जी काही आपल्याला पुण्यफल प्राप्त झालेली आहे ते सगळं ते आपण त्यांच्या अन्नातून खाल्ल्यामुळे ते सगळं पुण्य त्यांना लाभतं आणि त्यांच्या तयार केलेल्या हाताच्या अन्ना खाल्ल्यामुळे ते सगळे त्यांचे दोष आहेत किंवा अडचणी संकट आहेत सगळे आपल्याला लागत असतात. आणि म्हणून खूप लोकांचा प्रश्न येतो की ताई, आम्ही भरपूर सेवा करतो, पारायण नियम रोज खंडन पडतात, सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो, कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार पार पडतो, पितरांची सेवा करतो, तरी सुद्धा आमचे प्रश्न सुटत नाही.
तर या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच पाळायच्या आहेत. अमावास्येला आवर्जून कुठलंही व्यसन आपण करायचं नाही आहे. मद्यपान असेल किंवा कोणाला अपशब्द वापरणे असेल, कोणाला त्रास देणे असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणाच्याही घरचं खाऊ नका. फक्त आपल्या हातचं, आपले आई वडील बहीण जे कोणी आपल्या घरामध्ये असेल आणि जर तुम्हाला बाहेर खाण्याचा योग जर आलाच अमावास्या दिवशी आणि खावंच लागतंय तर नक्कीच स्वतःचे पैसे खर्च करून ते अन्न तुम्ही विकत घेऊन खावे. दुसऱ्यांच्या पैसे खर्च करून सुद्धा अन्न खाऊ नये, ते सुद्धा पराannच होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेलच की आपल्याला अमावास्या तिथी म्हणजे सोमवती अमावास्या जी यंदा आपल्या 2024च्या शेवटच्या महिन्यामध्ये म्हणजेच वर्ष अखेरीस आलेली आहे ती नेमकी कधी आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कुठल्या 6 चुका या चुकूनही करायच्या नाही आहेत याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये कळाली असेलच अशी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.